जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम तया पुत्र तू वटेश्वराचा रवा जैसा काकुराचा चांग या मज तुझ आपण याचा बोले की बायके 37 होय. अर्थ त्या वटेश्वर शब्दाचे लक्ष असलेल्या ब्रह्माचा तू पुत्र आहेस म्हणजे अंश आहेस, अर्थात अंशाप्रमाणे अंश आहेस. देहादिक उपाधीमुळे परिचिन्नता आहे, पण वस्तुस्थितीने वटेश्वर पदाचे लक्ष असलेले जे ब्रह्म तत्स्वरूप तू आहेस. जसा कापुराचा रवा परिचिन्न दिसत असला तरी पण तो कापूरच असतो, त्याप्रमाणे हे चांगदेवा तुझ्या आणि माझ्या आत्म्यासंबंधी बोल ऐक. विवरण आता पावे तो 36 ओवीपर्यंत सांगितलेला असा जो परमात्मा ज्याला वटेश्वरादी अनंत नामे आहेत. आतापर्यंत 2 पद आहेत आपले अशी पदाला, तत् आणि त्वम. तत्पद म्हणजे तो ईश्वर माना किंवा ब्रह्म माना, आणि त्वम म्हणजे जीव. तत् आणि त्वम. तर आता इथं सुरुवातीला परमात्म्याचं स्वरूप सांगायला सुरुवात केली आहे, आणि तोची जगत कारण कसं आहे, आणि एवढं जरी जगत दिसलेलं असलं तरी या जगतात त्या परमात्म्यात काय फरक झालेला नाही. जनन होय अवघा जनार्दन. परमात्माचे जगाचं इथं ऐकी लावलेलं आहे अगोदर. आता लक्षात ठेवायचं, कारण का अगोदर हा जगत भास आहे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे, नाहीतर तीच आपल्याला प्रतिबंध करतं, आणि जगतानंच त्या चांगदेवाला प्रतिबंध करतं. म्हणून तू डोळं दाखवून बसवतो. आगापाई पंडू कुमारा येता स्वरूपाच्या घरा करीतशी आडवारा विश्वाभास जगदाभास. मग आता ह्या जगात त्या परमात्म्याशिवाय दुसरं काय झालेलं नाही. आतापर्यंत तत्पदाचं आणि जगताचं ऐके लावले. आता त्या तत्पद आणि त्वमपद म्हणजे त्याचं आणि तुझं कसं ऐके आहे, इथनं पुढं आता जाऊन देणं. 36 ओळीपर्यंत परमात्मा हे जगरूपानं कशाला नटलेला आहे, त्याच्यात भेद झालेला. एवढं जरी विश्व मोठं दिसत असलं तरी परमात्मा व्यतिरिक्त या जगाला स्वतंत्र सत्ता नाही. अलंकार सोनं जसं अलंकार रूपाने नटलेलं आहे, तशी अलंकाराला सोनं सोडून दुसरी स्वतंत्र सत्ता नाही. मातीचं जशी अनेक भांड्यानं नटलेलं आहे, तसं परमात्माचे विश्वरूपानं नटलेलं आहे. आणि त्याच्यात काय ते पदार्थ सत्तेनेच मिथ्या ठरतात. एक परमात्माचा आहे, आणि तोच परमात्मा तुझा आत्मा आहे असं सांगायचं आहे. तत्पदाचा आतापर्यंत वाच्यार्थ लक्षात सांगितलं आहे, आणि तेच तुझं स्वरूप आहे आता इथं पुढं सांगते. त्या परमात्म्याचा तू पुत्र आहेस, आणि त्याच परमात्म्याचा तू काय आहेस, पुत्र आहेस. कारण का पुत्र हा पित्याचाच अंश असतो, म्हणून पिता पुत्र नेहमी भिन्न ठरू शकत नाही. महाराज पिता पुत्रात संसर्गार्थ नसतो, अखंड अर्थ असतो. बघा, संसर्गार्थ नाही, अखंड अर्थ आहे महाराज. पिता म्हणजे पुत्र व पुत्र म्हणजे पिताच आहे. पिता म्हणजेच पुत्र, पुत्र म्हणजेच पिता आहे, त्याचाच अंश आहे. आणि पत्नीचा पतीशी कल्पित संबंध असतो, पण पुत्राच्या बाबतीत तर अखंड अर्थच आहे. आता पत्नीचा मात्र कल्पित संबंध आहे, कल्पना केली ही माझी पत्नी म्हणून. पण पुत्राचा मात्र तसा नाही, तो त्याचाच अंश आहे, त्याचाच तो अंश आहे. पुत्राच्या बाबतीत तर अखंड अर्थच आहे. अखंड अर्थ म्हणजे तू वेगळं काय नाही, अखंड अर्थ भिन्नच नाही, भिन्न नाही. म्हणून तर बापाच्या एसटीचा वारस मुलगा असतो. बघा, म्हणून बापाच्या इष्टीचा वारस कोण असतो, मुलगा असतो. त्यालाच मुख्य समानता नकरी म्हटले महाराज. तिथे बाद करायची काय गरज नाही. त्या एसटी करता त्याला काय करावं लागत नाही. त्या एसटी करता मुलाला काही प्रयत्न करावा बघा, लागत नाही. बाबाच्या इष्टी करता मुलाला काहीच प्रयत्न करावा लागत नाही, सहज त्याच्या नावावर येते महाराज. त्याचे कारण बापाच्या पोटी तो जन्मलेला असतो, म्हणून पुत्र म्हणजे आपला आत्माच आहे अशी श्रुती सांगते. त्याच्या पोटाला जन्मलेला असतो म्हणजे पुत्र जो आपला आत्माच आहे श्रुती सांगते ना. ईश्वर म्हणतो ममांशी जीव लोका, माझा अंश म्हणजे जीव वेगळा नाही महाराज, भगवंतानं सांगितले महाराज. आणि भगवंताला देखील किव यायला लागली, माझा अंश असून त्यांना मानव देह दिलाय मी, माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हावं, पण वेगळंच काहीतरी करायला लागल्यात रे बाबा. खंत बाळगली महाराज. कारण का स्वतःच्या पुत्राचं कुणाला
वाटोळ व्हावं असं वाटत असेल. मग आपण संसार करतोय ते वाटोळ होतंय का काय आहे कधी कळलंय? आपण कुणीकडे चाललोय हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणून वेदांतशास्त्राला ऐक्याला अत्यंतिक अभेदाला अत्यंतिक महत्त्व दिलं आहे. कारण का आपण वेगळं काय झालेलो होणं शक्य नाही, पण वाटायला लागले आणि त्याच्यामुळे महाराज नसल्याने जन्म मरण दुःख भोगायला लागलोय. आणि इच्छा काय हवं नाव सांगा, हे तरी का करायला लागला तुम्ही? संसार तर एवढा कंबार बांधून कशासाठी करायला? इच्छा मुळची काय आहे? सुखाची. सुख पाहिजे आणि दुःख नको का दुसरा काय येतो आहे? आले पाठीमागे पुष्कळ होऊन गेलेलं आहे मला. पण खऱ्या अर्थानं जर तुम्हाला सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्वरूपालाच प्राप्त व्हायला पाहिजे. मिठानं समुद्राचा समून सोडला म्हणून सगळ्या मुलकातनं फिरायची पाळी आली महाराज. मग आता त्याला समाधान केव्हा मिळणार? समुद्रात जाऊन मिळाला तर. तसं जीवाला महाराज त्याच्यातनं बाहेर पडला म्हणून आता एक खेटर खायला आलाय आणि तडाखा खायला आलाय महाराज. आता आपल्याला समाधान कधी मिळेल? आपल्या स्वरूपाला मिळालं होतं. कारण का सुख हेच आपलं स्वरूप आहे ना. म्हणून जीवा परमात्मा वेगळा नाही. श्रुतीने देखील सांगितले, भगवंतानं देखील सांगितले, भगवंत तो ममांशी जीव लोका, माझाच अंश आहे, तो वेगळा नाही. आणि अंशी भाव हा वेगळा नसतो महाराज. बाकीचा भेद दिसणारा सगळा कल्पित आहे. पण इथं पिता पुत्र जो आहे तो कार्यकारण भाव देखील नाही. कार्यकारण भाव तुमच्या आमच्यात दिसतो पण जीवात नाही. पुत्र म्हणणेपणा कधी आला? शरीरानं धारण झाला तेव्हा. पण आत्मस्वरूपानं आत्मा वै पुत्र नामासी, अर्थात एक पुत्र झाला की आपली पत्नी राहत नाही, ती माता होत असते. झालं. एक पुत्र झाला की पत्नी राहत नाही, ती माता होते. म्हणून एक पुत्र होई तोपर्यंत संसार करावा, पुढे करू नये असे शास्त्र आहे. बघा शास्त्र काय सांगते. पुढे जाऊ नका, आता विचार करू नका. कारण का आता ज्या विचाराच्या पलीकडे आपण गेलो मागे गाडी घेता येत नाही. असून दे. एक पुत्र होईतोपर्यंत संसार करावा, पत्नी करावी म्हटले. तिथून पुढे करू नये. करावीच वाटली तर 8 होईतोपर्यंत करावं. राहत नसेल तर 8 मुले होईपर्यंत करावा, पण पुढे करू नये. राहत नसेल तर 8 मुले होईतो करावा, तिथलं पुढे तरी करू नये. 8 मुले झाल्यानंतर तिने जर ब्राह्मणाला नमस्कार केला तर ब्राह्मणाजवळ देखील आशीर्वाद देण्यात काही उरत नाही. कारण का तो अष्टपुत्र सौभागी होते म्हणतो ना. आता तिथं पुढे काय म्हणणार? तो जरी आशीर्वाद दिला ती ब्राह्मणाला म्हणती, महाराज तुमच्या पुढे माझी गाडी गेली. काय आशीर्वाद देता तुम्ही? कारण ब्राह्मण अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देईल, पण ती म्हणेल, भटजी माझ्या 8च्या पुढे गाडी सरकली आहे, तुम्ही काय आशीर्वाद देणार? असे जर ती आई म्हणाली तर ब्राह्मणाला खालीच पाहावी लागेल. ती बाई जर अशी म्हणाली, एक विनंतीचा भाग आहे महाराज, शास्त्रानं मर्यादा तुम्हाला घालून दिली. तेव्हा पुत्र जसा पित्याहून भिन्न नाही तसा जीव ब्रह्माहून भिन्न नाही. एवढंच आपण इथे घ्यायचं महाराज. म्हणून त्वमपद अखंडार्थी आहे. हो, तत्वमपद अखंडार्थी आहे. तसं पुत्र हा पित्यावर वेगळा नसतो, त्याचाच अंश असतो, त्याचंच स्वरूप असतं. तसं आत्मा हा जीव ब्रह्मावर वेगळा नाही. त्याला अखंडार्थी तत्वमशी महावाक्य आहे. म्हणून तत्वमपद अखंडार्थी आहे. तत्वम हे पद जे आहे ते अखंडार्थी आहे. ऐक्य दावून देतं. अखंडार्थी म्हणजे ऐक्याचं अखंड अर्थ दावून देतं. ते अखंड दावून देतं, खंडित होत नाही महाराज. बाकीचा सगळा भेद मग होतो महाराज. आणि भेदात जीव महाराज अधोगतीला जातो महाराज. जोपर्यंत आपण ऐक्यावर येत नाही महाराज तोपर्यंत आपण समाधानाला प्राप्त, कारण त्याचं स्वरूपच आपलं आहे ना. भेद वाढला की मनुष्य अनुकूल प्रतिकूल निर्माण होतं, मग त्याच्यात रागद्वेष निर्माण होतात, मग त्याच्यातनं पापपुण्य निर्माण होतं आणि सुख दुःखाला कारण होतं महाराज. झाले की सगळ्याला कारण भेद ज्ञान सांगितले. मालिकाच तशी आली त्याला कारण सुस्वरूपाचं अज्ञान. इथे त्या वटेश्वर परमात्म्याचा तू एक पुत्र आहेस असे म्हटले आहे. वटेश्वर जो परमात्मा आहे आतापर्यंत सांगितलेला तत्पद त्याचाच तू एक अंश पुत्र आहेस म्हटले. पण पिता पुत्रामध्ये जसा कार्यकारण भाव असतो तसा जीव ब्रह्मात कार्यकारण भाव आहे असा अर्थ इथे अभिप्रेत नाही. झालं. पिता आणि पुत्र याच्यात कार्यकारण भाव आहे. हो, कारण का शरीरानं ते कार्य निर्माण झालेलं असतं, त्याचा तो जनक होतो आणि हे जन्य झालेलं असतं. पण तसं काय स्वतंत्र तिथं
उत्पन्न झालेलं नाही येते ना काय बरोबर हा असा इथं अर्थ घ्यायचा. तर पुत्र जसा पित्याचाच अंश असतो पुत्र जसा पित्याचाच अंश असतो तसा जीव हा ब्रह्माचाच अंश आहे. हीच गोष्ट भगवान मुख्यतः गीता स्मृतीमध्ये सांगतात. तसा तो परमात्म्याचा ब्रह्माचा अंश म्हणजे जीव आहे आणि हेच भगवान गीताच्या स्मृतीत सांगतात. गीतेमध्ये सांगितलेलं आहे ममेवांशो जीव लोके बघा. गीता अध्याय 15 मम अंश माझाच अंश म्हणजे जीव आहे तू म्हणून दुसरं काय नाही बरं. म्हणजे जीव हा माझा अंश आहे पण अंशम इव अंशम म्हणजे अंशाप्रमाणे अंश आहे जसा अंश आहे तसंच अंश भाव एकच आहे वेगळं काय नाही. असे म्हणण्याचे कारण हेच की भेदवादी देखील जीव हा परमात्म्याचा अंश आहे असे मानतात. आता भेद देखील असं म्हणण्याचं कारण काय हे भेदवादी देखील जीव परमात्म्याचा अंश आहे असं मानतात पण परमात्मा रूप आहे असे मानित नाही. बघा परमात्मा स्वरूप आहे मानत नाही तो तिथं जीव घ्या अडकला ना त्याला तेच दावायचं आहे. मी ते ब्रह्म आहे एवढंच त्याला माहिती नव्हतं कुणाला सांग देवायला. म्हणून जीव परमात्म्याचा अंश आहे म्हणजे अंशासारखा आहे असे वेदांतशास्त्रात सांभाळून बोलावे लागते. जीव हा परमात्म्याचा अंश आहे म्हणजे अंशासारखाच आहे असं वेदांतशास्त्राला सांभाळून बोलावं लागतं. कारण का वेदांतशास्त्रावर बोलत असताना कुठलीही तुमची आपत्ती येता कामा नाही. नाहीतर सिद्धांत अपसिद्धांत होतो आणि साधकाच्या पेक्षा त्याचा घोटाळा होतो. ब्रह्म आणि भ्रम किती फरक आहे पण केवढा अर्थ चुकला तर अतिशय सगळ्या अशा गोष्टी आहेत. धर्म चालत असतंय ज्ञानाज्ञान ज्ञानाज्ञान म्हटलं का धर्म म्हटलं काय बघा धर्म अधर्म ज्ञानाज्ञान अशी ती मध्ये तिची ही व्हावी लागते संधी भाग व्हावा लागतो. पुत्र जसा पित्याचाच अंश असतो तसा जीव हा ब्रह्माचाच अंश असल्यामुळे ब्रह्मरूप आहे. आता पुत्र जसा पित्याचाच अंश आहे तसा जीव हा ब्रह्माचाच अंश आहे म्हणून तो ब्रह्मस्वरूप आहे. वेगळं काय एवढंच तुम्हाला सांगायचं आहे महाराज. तुम्ही ते ईश्वर सोडून ब्रह्म सोडून दुसरं काय नाही महाराज. ते स्वरूप तुमचं आहे. उपाधी आलेली मिथ्या आहे. उपाधी घेऊन जाणार आहे पण तुम्ही येत नाही जात नाही तुमचं खरं स्वरूप आहे आणि ते चैतन्यमय आहे. याच दृष्टांत सोन्याचा न देता कापराच्या रव्याचा दिला आहे. बघा ह्याला अखंड आरती उदाहरण म्हटले महाराज. इथं सोन्याचा देखील दृष्टांत दिलेला नाही कापराचा दिलेला आहे. त्याचे कारण सोन्याचा तुकडा पडता येतो वेगळं करता येतं. सध्या तर सोने विकत घेतले तर पैशाचा अगणित नाश होतो. आता सोनं पूर्वीचं वेगळं होतं आता अगणित पैशाचा नाश होतो महाराज. व सोने अंगावर घातले तर जीवाचा घात होतो आणि अंगावर वाटलं तर जीवाचा घात होतो महाराज. चोरीच्या उद्देश होय ठरलेलं आहे महाराज. पण कापराचे तसे नाही. कापराचं मात्र तसं नाही तुकडा पाडता येत नाही पडत नाही. कापराचा तुकडाच पडत नाही बघा तुकडा पडत नाही म्हणून कापराचा दृष्टांत दिला आहे. कापराचा रवा जसा कापराहून भिन्न नसतो. आता कापराचा रवा म्हणजे वडी हो वडी तुकडा मोठा एक त्याचा कापराचा ढीग असतो त्यातल्याच वड्या काढलेल्या त्याने. आता ती तुकडा म्हणजे तो कापडाचा जे आहे ना ती पिटूला तरी कापूरच आणि ढीग पिटूला तरी कापूर म्हणून एकच आहे ना त्याच्यात काही वेगळं नाही. तसा कापराचा रवा म्हणजे जीव बघा व कापराचा रवा म्हणजे ब्रह्म. आणि कापूर म्हणजेच ब्रह्म वेगळं काय नाही. कापराच्या रव्याला कापरा एवढीच किंमत असते. बघा आता त्या कापराच्या रव्याला म्हणजे तुकड्याला वडीला त्यांना काय म्हणायचं आहे एवढं सोनं घेतलं आणि त्याचा तुकडा जर घेतला तर ती तुकड्याची किंमत वेगळी बरोबर आहे की? त्या सोन्याची किंमत वेगळी हो, होती बाकीच्या बरोबर आहे. पण कापराचं तसं नाही. नाही त्या ढिगाला पण कापरा तेवढीच किंमत आणि वडीला पण तीच किंमत. कापूर म्हणूनच तो लावला जातो असं जाळला नाही. तर हा. जीव म्हणजे असं. जरी ब्रह्म हे असलं जीव म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म. कुठं असतं त्यांना वेगळं दाखवायचं नाही. एकच आहे. त्यासाठी एक दृष्टांत आहे. होय, होय, तेवढ्यासाठी त्यासाठी काय म्हटलं? ब्रह्म एकच. येत आता तिने काय केलं माहिती आहे का तुम्ही एवढा ढीग पिटवला तरी कापूर म्हणूनच होय. आणि वडी लावली तरी कापूर सोन्याचा थोडा तुकडा पाडता येतो वेगळं करतो होतंय तेवढं पण इथं तसं नाही हे कापूर म्हणूनच आणलं जातं. आता काय केलंय अलंकार इथं म्हणून तिला वापरलं जातं ना तेवढ्या भागात. हां. पण इथे पिटवलं तर कापूर म्हणूनच पिटवलं त्याला काय दुसरं म्हटलंच नाही नाही, इथे म्हणले ना स्पष्ट कापराच्या रव्याला कापरा एवढीच किंमत असते. बरोबर आहे की. म्हणून मी ते म्हणलं. बरोबर आहे
म्हणजे पुष्कळ कापूर लावला तरी तो कापूर म्हणूनच गणला जातो व कापराचा रवा जरी लावला तरी तो कापूर म्हणूनच गणला जातो. हो पुष्कळ जरी लावला कापूर आणि रवा म्हणजे तर वडे केलेले हो कापूर म्हणून लावलेला असतो. व कापूर आणि कापराचा रवा यात जसा नाममात्र भेद आहे तसा जीव ब्रह्माचा नाममात्र भेद आहे. आता इथं कल्पित देखील ठेवलेला नाही. फार झाले तर उपाधिकृत कल्पित भेद आहे पण वास्तव भेद तर नाहीच. नामात्र भेद म्हणजे केवळ नाममात्र भेद. तिथं उपाधी देखील नाही. आता ती काही ठिकाणी उपाधिकृत भेद आहे. आता घट आकाश मठा उपाधिकृत भेद आहे. पण केवळ नाममात्र भेद म्हणजे नावच त्याला असतं. दुसरा भेद तिथे सिद्धच होत नाही. कापूर तू कापूर तुकडा घेतला तरी कापूरच आहे आणि तो रवा घेतला तरी कापूरच आहे. पाणी ते पाणी लाट ते लाट पाणी एकच. पाणी कसं अक्कड आरती उदाहरणं काय म्हटले. हां अशा रीतीने वेदामध्ये जशी जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणारी तत्वमशादी महावाक्य आहेत. आता अशा प्रकारे तत्वमसी महावाक्य आहे महात्मा ब्रह्म ही वेदामध्ये तत्वमशादी बरोबर आहे की महावाक्य आहेत. तसेच या चांगदेव 65 ग्रंथातील तया पुत्र तू वटेश्वराचा हे ब्रह्मात्म्यके बोधन करणारे महावाक्यच होय. तया तू पुत्र तया पुत्र तू तया पुत्र वटेश्वराचा तू वटेश्वराचा हे चांगदेव पसरलेलं एक महावाक्यच आहे. तया वटेश्वराचा तू पुत्र आहेस अर्थात तत्वमशी म्हणजे ते तू आहेस हेच येथे सांगितले आहे. तया तू वटेश्वराचा पुत्र म्हणजे ते तू वटेश्वर म्हणजे तेच ब्रह्म तू आहेस किंवा तो परमात्मा तूच आहेस. तेव्हा हे चांगदेवा परमात्म्यामध्ये व तुझ्या आत्म्यामध्ये जसा ऐक्यभाव आहे तसा तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये आत्मैक्य कसे आहेत ते ऐक. आता इथं जीव परमात्म्याची तरी एकताच लावून दिली. सुरुवात काय केली परमात्माने जग वेगळं नाही हे लावून दिलं. हां आता तिथं काय केलं पुढे येऊन परमात्माने तू एकच आहेस. आता त्या जीव परमात्म्याची इथं एकता लावून दिली. पण इथं पुढं तू आणि मी देखील वेगळं नाही. मौली इथनं सांगते पुढं बघा. कारण का पूर्ण अभेदात माऊलीला न्यायचा आहे. उपाधिकृत देखील माऊलीला भेद मान्य नाही महाराज. म्हणून चांगदेव 65 हा ग्रंथ अगदी उच्च कोटीचा आहे महाराज. हा ग्रंथ ऐकला तर काय ऐकायचं शिल्लक राहू नये. करायचं तर राहूच नाही महाराज. काय म्हणायचं पण ऐकायचं देखील आता काय किती दिवस ऐकत बसायचं महाराज. हां किती दिवस ऐकत बसायचं महाराज. पुढे गती झाली पाहिजे. हां गती झाली पाहिजे पुढे योग्य अतिशय गती महत्वाचं. लागली. अहो शांत कुठेतरी उया ना. बरोबर. पण महाराज काय म्हणले महाराज कुठं नको वाटतं नको वाटावं महाराज. आणि हा गती देणारा ग्रंथ आहे. अहो अधिष्ठानावर नेऊन बसवणार आहे. आता पावे तो जरी जीव ब्रह्मैक्य सिद्ध झाले तरी कदाचित परमात्म तत्वोपदेष्टा गुरु आपल्याहून भिन्न आहे असे आपला शिष्य जो चांगदेव त्यास वाटेल म्हणून वरील ओळीच्या उत्तरार्धाने आपल्यामध्ये व चांगदेवामध्ये एकत्व सांगण्याची प्रतिज्ञा करता. बघा आता आतापर्यंत त्याला सांगितलं परमात्मा तूच आहेस. जीव ब्रह्मैक्य जीवनमायके सांगितले महाराज. म्हणजे तू परमात्मा तूच आहेस असं सांगितलं महाराज. आता तू चांगदेव काय म्हणेल जीव परमात्मा मी एक आहे. पण मी सांगणारे जे गुरु आहेत ना सद्गुरू माझ्यापासून भिन्न असतील असं त्याला वाटल. अशी समजुतीची होईल असा त्याचा निश्चय होईल. म्हणून पुढं तुझ्यातनी माझ्यात देखील आता उत्तर सांगितले तुझ्यात आणि माझ्यात देखील भेद नाही महाराज. आता इथं लक्ष्यांशातला भेद काढून टाकला आहे कुठं पाठीमागं. आपण इथं आता वाच्यांशातला देखील भेद राखत नाही. लक्षात ठेवायचं वाच्यांशात देखील भेद सिद्ध होत नाही. तोही दाखवून दिलेला आहे त्याने पूर्ण जायला. लक्ष्यांशात काय भेद नाहीच महाराज. पण वाच्यांशात तरी कसं ना आपल्याला व्यवहारासाठी भेद मानावा लागतो ना. पण तो देखील इथं त्यांनी घालून ठेवलेला आहे. किती चिंतन महान मोठं आहे बघा. ज्ञानदेवा म्हणे तुझं माझा बोल ऐकणे बघा ते तळ हातात तळी मिठी देणे जयापरी अडतीसावी होवी. अर्थ श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुझ्या माझ्यातील संवाद ऐकणे म्हणजे तळ हाताने ज्याप्रमाणे मिठी द्यावी त्याप्रमाणे तुझ्या माझ्यातील संवाद आहे. विवरण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता तुझ्या माझ्यामध्ये बदल बोलायचे आहे ते असे की आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चांगदेवा तुझ्या माझ्याबद्दल जे बोलायचं आहे ते असं बोलणं आहे आमचं की
तुझा व माझा उपाधिकृत भेद आहे. तुझा माझा उपाधिकृत भेद आहे. म्हणजे एका उपाधीने बोलायचे व एका उपाधीने ऐकायचे असे उपाधी भेदाने आपण दोन दिसत आहोत. वास्तविक तुझ्यात माझ्यात भेद नाही. जर एका उपाधीने सांगायचं आणि एका उपाधीने ऐकायचं असं जरी वाटत असलं तरी आपला भेद सिद्ध होत नाही, अभेदच आहे. पुढे जाऊन देतात. जीव ब्रह्माचे जसे एकत्व आहे तसे गुरु शिष्याचे सुद्धा एकत्व आहे हे माऊलीला सांगावायचे आहे. जीव ब्रह्माचा एक आहे तसं गुरु शिष्याचं देखील एकत्व आहे. एकत्वच आहे महाराज. आणि हे जर अजून गुरुच्या देण्यात येत नसत तर कशाचा परमार्थ महाराज. माझा शिष्य आहे, माझा शिष्य म्हणू नको, म्हणू नको. हां, त्यांचं वैभव आहे ते माझे सद्गुरू मानणं. शिष्याच्या ह्याच्यात, साधकाच्या ह्याच्यात सद्गुरूचं स्थान कधीही विसरता कामा नये. पण गुरुच्या ह्याच्यात शिष्यभाव असता कामा नाही. नाहीतर मग अजून कुठंतरी तो भेदात आहे. तेवढं सावध राहावं लागतंय अधिकारी व्यक्तीनं. अतिशय त्याचा अधिकारी व्यक्तीने किती सावध राहावं लागतं हे सांग. गुरु ब्रह्म एक, जीव ब्रह्म एक, तर गुरु शिष्य दोन कसे होतील? बघा, जीव ब्रह्म एक, गुरु ब्रह्म एक, गुरु ब्रह्म एक, जीव ब्रह्म आता एक, जीव ब्रह्म एक, तर गुरु शिष्य दोन कसे होतील? तर गुरु शिष्य वेगळे कसं राहतील महाराज? कारण का गुरु ब्रह्मच आहे, जीव ही ब्रह्मच आहे. आणि मग दुसरं गुरु शिष्य कसं वेगळं होतील महाराज? गुरु ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेले, शिष्य देखील ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले. वेगळं भेदाला तिथं जागाच कुठं आहे महाराज? शिष्याने हे माझे गुरु आहेत असे म्हणणे भूषण आहे. बघा, एवढं हो झालं तरी महाराज शिष्यानं ते माझे सद्गुरू आहेत असं म्हणणं हे भूषण आहे महाराज. पण गुरुच्या बुद्धीत भेद नसतो. पण तिथं मात्र भेद नाही. भेद असला तर अजून तो अद्वैत स्थितीला प्राप्त झालेला नाही महाराज. त्यांची सगळ्यावर सारखी दृष्टी असते. आणि इथं एक महाराज असा आहे, पूर्ण विषमता निघून जायला पाहिजे. एखाद्याला बुद्धीला कळत असेल, एखाद्याला कळत नसेल महाराज. तो त्यांच्या बुद्धीचा एक बुद्धिमान असते. बुद्धीचा अंक आहे महाराज. पण चैतन्यानं म्हणून त्याला काय आता येईल, असला तरी सारखं तरी नसला तरी सारखं. शंकराचार्यांच्या पुढं म्हणायला लागले महाराज. ते काय म्हणले आणि त्यालाच बोलायला लावलं महाराज. कारण का त्यांच्या ठिकाणी ऐक्यच भाव प्राप्त झालेला होता महाराज. आणि हे महत्त्वाचं आहे महाराज. पण गुरुच्या बुद्धीत भेद नसतो, त्यांची सगळ्यावर सारखीच दृष्टी असते. म्हणून ते म्हणतात की गुरुच्या बुद्धीत भेद नसतो, सर्व समदृष्टीला प्राप्त झालेले असतात. वा, हे महत्त्वाचं आहे. म्हणून ते म्हणतात की चांगदेवा तू ऐकतोस व मी बोलतो, पण हा तुझ्या माझ्यातील जो भेद आहे तो तळहाताने तळहाताला मिठी देण्यासारखी आहे. बघा, मी सांगतोय, मी बोलतोय, तू ऐकतो, हा जो भेद दिसतो ना, तळ हाताला मिठी देण्यासारखा आहे. हातानं दुसऱ्याला मिठी मारणं वेगळं. तळ हाताला मिठी देण्यासारखं आहे. यावरून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात यावरून ज्ञानेश्वर महाराज वेदांत शास्त्र सांगतात हे ठरते. आले का? यावरनं सगळे भेदवादी आहेत, पण वेदांतशास्त्र अभेदवादी आहेत. आणि हा भेदच हा तुम्हाला दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून सगळ्या शास्त्रांचं खंडन मंडन करून अभेदाची सिद्धी करून देणारं एक वेदांतशास्त्र आहे महाराज. आणि त्याचा स्वीकार ज्ञानोबा तुकोबारायांनी आमच्या ऋषीमुनींनी घेतलेला आहे महाराज. कारण का खरं जीवाचं कल्याण तिथं आहे महाराज. म्हणून एका महान योग्याला इथं जागा करायची पाळी आली महाराज. कारण का रिद्धीसिद्धीच्या पाठीमागं लागून ती माणसं महाराज हे होतात. रिद्धीसिद्धीने आधी अवघेच उपाधी जेव्हा परमानंदी चौथ्या परमानंदी म्हणणं आहे. सिद्धी लावी पिशी कोणतं या पुशे पाणी काय राजवंश आहे तो पाणी हे करत नाही. ज्ञानी पुरुष तुमच्या रिद्धीसिद्धीला बघत नाही महाराज. अहो केवढी रिद्धीसिद्धी महाराज. जड भिंत चालवणं सामान्य गोष्ट आहे काय महाराज. पण कुठं उपयोग केला नाही त्याने तसा.
सहज महाराज अहो मांड पाठीवर वाजवलं आता काय आणि मग बाकीच्यांना प्राप्त करून घ्यायचे असतात आणि त्यांच्याजवळ ते लोळत असतात पाठीमागं- आपल्याला काहीतरी काम सांगा म्हणून. रिद्धी सिद्धी दाशी अंगानी झाडती झाडती. उच्चिष्टे काढती मुक्तिचारी. हो पण नाही महाराज त्यांना माहिती आहे ते एकदा भूत मानगुटीवर बसलं तर लवकर निघत नाही. स्वतःच्या घाताला पात्र होतो. पुढचा टप्पा अडकतो ना. 1400 शिष्य होते महाराज. महाराज म्हणूनच तो नाही प्रति ईश्वर मानच होता तो महाराज. पण माऊलीची भेट झाल्याबरोबर कळलं एक कोणतरी विशेष आहेत महाराज. आणि मग ती सद्गुरूची कापडामधून उतरली आणि मग शरणागती पत्करली महाराज. तरी पण अजून काहीतरी दावावं असं वाटलंच नाही. मग तिथं पाडावं लागलं महाराज. जडभिंत चालवली जडभिंती आडली चांगयाची भ्रांती म्हणजे भ्रांती तुझा मी कोणतरी आहे मी कोणतरी आहे मी कोणतरी आहे. मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा महाराज. अरे बाबा तुम्ही एकच आहे महाराज. कारण का शिष्याच्या बोधात हिच्यात असावा सद्गुरू पण गुरुच्या ह्याच्यात तू माझा शिष्य किंवा अमकं तमकं असता कामा नाही महाराज. आलं तिथे भेद आला ना. याचा स्पष्टार्थ असा आहे की तुझ्या माझ्या लक्ष स्वरूपात तर भेद नाहीच पण सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर वाच्यांशात आणि वाच्यात देखील भेद नाही. आणलं का आता याचा सूक्ष्म विचार केला तर तुझा माझा लक्ष्यांशात भेद नाही हे सिद्ध झाले महाराज. पण वाच्यात वाच्यांशात देखील भेद नाही हे लावून देतात महाराज. तो प्रकार असा की आणि तो प्रकार इथं लावून देत आहे. ज्या पंचीकृत पंचमहाभूताचे कार्य तुझे शरीर आहे झालं? ज्या पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य तुझं शरीर आहे त्याच पंचीकृत पंचमहाभूताचे कार्य माझे शरीर आहे. त्याच पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य माझं शरीर आहे. माझं शरीरानंतर कुठे वेगळं होतो. म्हणून तुझ्या माझ्या वाच्यांशात भेद नाही. म्हणून तुझं शरीर तसंच माझं शरीर आहे. ते पंचमहाभूताचं पंचकृताचं कार्य तसंच माझं आहे. ते तर कुठं भेद होतो महाराज. शरीरात देखील म्हणजे वाच्यांशात देखील भेद सिद्ध होत नाही. आता पुढे घातले तसेच ज्या अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वांशाचे तुझे सावास अंतकरण आहे त्याच अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वांशाचे सावास अंतकरण माझे आहे. झालं. त्याचप्रमाणे त्या अपंचीकृत पंचमहाभूताचं सत्वगुणाचं कार्य साबास अंतकरण आहे. तसंच माझं अपंचीकृत पंचमहाभूताचं त्या भूता सत्वगुणा सत्वांशाचं माझं साबास अंतकरण आहे. आभास असं अंतकरण आहे. म्हणून वाच्यांशात भेद नाही. आता स्थूल शरीराचा भेद काढून टाकला. पंचकृत पंचमहाभूताचं अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य म्हणजे सूक्ष्म शरीर त्याचाही भेद काढून टाकला. तसेच ज्या कुटस्थाचा चिदाभास तुझा आहे त्याच कुटस्थाचा चिदाभास माझा आहे. आता चिदाभास तुझा ज्या कुटस्थाचा आहे माझाही चिदाभास कुटस्थाचाच आहे. का वेगळं काय नाही. बरं हां. म्हणून तुझ्या माझ्या चिदाभासात भेद नाही. आता तुझ्या माझ्या चिदाभासात देखील भेद नाही कारण का दोघांचा अधिष्ठान एकच आहे. आणि जे तुझे लक्ष स्वरूप कुटस्थ आहे हो तेच माझं आहे. तेच माझेही लक्ष स्वरूप कुटस्थ आहे. आता तुझं लक्ष स्वरूप हे कुठंच आहे तेच माझे लक्ष स्वरूप कुठंच आहे. म्हणून लक्षार्थात भेद नाही अशा रीतीने लक्षार्थाने तर एकत्व आहेच पण या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराज वाच्य व वाच्यांशातील देखील भेद सांगतात हे विशेष आहे. अभेद सांगतात हे विशेष आहे. आता इथं लक्षांशात तरी अभेद सांगतात काय अडचण नाही महाराज. आतापर्यंत सगळ्या ग्रंथातल्या सगळ्या शास्त्राला सांगितलेलंच आहे महाराज. लक्षांश हा पूर्णतः ना अभेदच आहे. पण इथं विशेष रूपानं वाच्यांशात देखील माऊलीने भेद काढून टाकलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांना जग कसे आहे हे ज्ञात आहे व स्वरूप अनावृत्त आहे व चांगदेवाला जग कसे आहे हे अज्ञात आहे. बघा ज्ञानेश्वर महाराजांना जग कसं आहे माहिती आहे ज्ञात आहे व स्वरूप अनावृत्त आणि आहे. स्वरूप आवरण रहित आहे अनावृत आहे. आपलं स्वरूप जे आहे ते अनावृत आहे. व चांगदेवाला जग कसे आहे हे अज्ञात आहे म्हणजे जग कसं आहे माहिती नाही चांगदेवाला म्हणून तू डोळे दाखवून बसला ना. व स्वरूप आवृत्त आहे आणि स्वरूपाचं आवरण आहे त्यांना. असे जे म्हणजे बोलले जाते मी ब्रह्म आहे त्याला कळलं नव्हतं. आता हे असं जे बोललं जातंय ते कुणाकडनं बोललंय बघा. ते ज्ञानेश्वर महाराज दृष्ट्या नाही बघा चांगदेव दृष्ट्या आहे. जे बोलणं जाते ते ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीतलं नाही चांगदेवाच्या दृष्टीत नाही. कारण का त्याला जग कसं आहे ते सांग माहिती नाही. कोणाला साधकाला
सद्गुरूला जग कसं आहे ते माहिती असतं. आत्मा आवरून त्याचं निघून गेलेलंच असतं महाराज. पण त्यांचं आवरण निवृत्तीसाठी आणि जगताचं कारण करण्यासाठी, कारण कळून देण्यासाठी किंवा जग मिथ्या आहे सांगण्यासाठी हे चांगदेवांच्या म्हणजे शिष्याच्या बोधात नसतं हे. म्हणून आवरणाची व्याख्या श्रोत्यांच्या दृष्टीतून करावी लागते. आवरणाची व्याख्या श्रोत्याच्या दृष्टीने करावी लागते. वक्त्याला आवरणच नाही, वक्त्याला आवरणच नाही. श्रोत्याला आवरण असले तरी वास्तव नाही. आता बघा, श्रोत्याला आवरण असलं तरी वास्तव म्हणजे खरं नाही, कल्पनाच आहे महाराज. मग कल्पनेनं केलेला जो हे असतो ना तो ज्ञानानंच जातो महाराज. वास्तव वस्तू कृतीने जाते. वास्तव म्हणजे खरी वस्तू कृतीने जाते. त्याचा घट फोडावाच लागणार. पण रजोवरचा सर्प ज्ञानाचा. व कल्पित वस्तू बोधाने जाते. कल्पित वस्तू बोधाने जाते. म्हणून गुरुजी बोधाला अत्यंत किती महत्व दिले आहे. बोध व आवरण एका सत्तेतील आहेत. आता बोध आणि आवरण एका सत्तेतले आहेत. कारण का ज्याच्या अज्ञानानं भासतं ज्ञानाने निवृत्त होतं. म्हणून बोध उत्पन्न झाला म्हणजे आवरण जाते. बोध तीच आहेस. रज्जू आहे म्हटलं की तिथं सर्पाची निवृत्ती होते, आवरण निवृत्त होतं, त्याच्यावर आवरण निवृत्त होतं. आवरणाची निवृत्ती सत्स्वरूप म्हटली तर द्वैतापत्ती. आता आवरणाची निवृत्ती सत्स्वरूप म्हटली तर द्वैतापत्ती. आवरणाची निवृत्ती असद्रूप म्हटली तर अपुरुषार्थ रूपता. आता असद्रूप म्हटली तर अपुरुषार्थ. आता सतरूप म्हटलं, आवरण सत मांडलं, ते सत्य मांडलं तर ती एक राहिलं नाही. आवरणाची निवृत्ती सत्रूप म्हटली, निवृत्ती सतरूप म्हटली तर द्वैतापत्ती. व आवरणाची निवृत्ती असद्रूप म्हटली तर अपुरुषार्थ रूपता. निवृत्ती झाली नाही असं म्हटलं, असद्रूप म्हटली म्हणजे निवृत्तीचं नाही झाली म्हटलं, होणार नाही म्हटलं तर अपुरुषार्थ होईल ना. आवरण निवृत्त होणं गरजेचं आहे ना. आवरणाची निवृत्ती सत्रूप म्हटली तर द्वैतापत्ती. आता सत म्हणजे ते निवृत्त झालं नाही असं मानावं लागतं. हो, सत्स्वरूप म्हटलं तर. किंवा तो एक पदार्थ वेगळा मानावा लागेल. निवृत्त झालं नाही असं नाही. आवरणाची निवृत्ती होय, सत्रूप म्हटली तर निवृत्ती सतरूप म्हटली तर म्हणजे माया कल्पित अंशावर आहे. हो, तिला सत्य मानली तर द्वैतापती येते नाही. आवरणाची निवृत्ती असद्रूप म्हटली तर अपुरुषार्थ रूपता. हो, आणि ती असतरूप म्हटली म्हणजे झालंच नाही असं जर मांडलं तर तुम्ही करून फुकट झालं ना, पुरुषार्थ तुमचा सिद्ध होत नाही. आवरणाची निवृत्ती कृतीने मांडली तर ज्ञानाने होणार हा, नाही. आणि ती कृतीने मांडली तर ज्ञानानं होणार नाही. म्हणून बोधाने आवरण निवृत्त होते. म्हणून असे बोधानं म्हणजे ज्ञानानं आवरण अज्ञान निवृत्त होतं. आवरण आवरण म्हणजे काय, अज्ञान स्वरूपाचं आवरण. आणि त्या अज्ञानासाठी ज्ञानाचीच गरज आहे मला. अंधकार घालायचं घालवायचं झालं तर प्रकाशाची गरज आहे. अज्ञानाच्या विरोधी ज्ञान आहे, अंधाराच्या विरोधी प्रकाश आहे. म्हणून बोधाने आवरण निवृत्त होते असे म्हणणेच योग्य आहे. म्हणून बोधानंच आवरण निवृत्त होतं, कृतीने नाही, उपासनेने नाही, अष्टांग योगानं नाही. बोधानं म्हणजे ज्ञानानंच होतं आवरण निवृत्त, हे मानणं योग्य आहे. आणि आवरण निवृत्त झाले की कोणताच भेद राहत नाही. आणि आवरण निवृत्त झालं ना आहे ती वस्तू सिद्ध होते. हो, कारण का तिथं त्या अज्ञानामुळेच तुम्हाला तीच वस्तू विपरीत रूपानं प्रतितीला आली नाही. आहे रजूच, पण रजू रूपानं कळली नाही म्हणून सर्प प्रतितीला आला. आवरण निवृत्त झाले ना, रज्जू नाही, सर्प नाही, रज्जू आहे. कारण का आद्याचा पदार्थ आधीचा रूपच असतो महाराज, वेगळं काय आहे महाराज. असे असल्यामुळे चांगदेवा तू माझा उपदेश ऐकणे म्हणजे उजव्या हाताने डाव्या हातास मिठी देण्यासारखी आहे. म्हणजे इथं सिद्धच होत नाही, वाच्यांशात देखील भेद सिद्ध होत नाही. म्हणून तू मी ऐकणं सांगणं एकमेकाच्या हाताला तळ हाताला मिठी देण्यासारखं आहे, वेगळं काय इथं नाही. अथवा बोलेची बोल ऐकीजे, स्वादेची स्वाद चाकीजे, का उजीवडे देखीजे उजिडा जेवी. 39वी ओवी. अर्थ शब्दानेच शब्द ऐकावे, गोडीनेच गोडी खावी, उजेडानेच उजेड पहावे. विवरण या ओवीत केवळ शब्द मात्र भेदाची भाषा आहे. केवळ शब्द मात्र भेद, कारण का स्वरूपानं काय झालेलं नसतं महाराज. शब्द कानाने ऐकता येईल, स्वाद जिव्हेने घेता येईल, अंधारातील वस्तू उजेडाने पाहता येईल. आता शब्द तुम्हाला कानानं ऐका येईल, म्हणजे शब्द सांगणारा वेगळा आणि ऐकणारा वेगळा, त्या भेद होतो महाराज. एखादी वस्तू स्वाद जिव्हेने घेता येईल, खायला जिभेनं खाता येते, चाकता येते, अंधारातील वस्तू उजेडाने पाहता पाहता येईल. येते, म्हणजे इथं सगळा भेद सिद्ध होतो नाही.
पण शब्दानेच शब्द ऐकावा. हां मग आता इथं अगोदर काय म्हटलंय, शब्द सांगणार बोलणार आहे की नाही ऐकणार आहे. पण इथं काय करायचं, शब्दानं शब्द ऐकायचा, कानानं नव्ह, शब्दानं शब्द ऐकायचा. कारण का गोडीनेच गोडी चाकावी आता गोडी चाकणारा वेगळा नाही, तर गोडीनेच गोडी चाकावी. आणि उजेडानेच उजेड पाहावा. अंधारानं नव्ह, उजेडानंच उजेड पाहावा. शब्द मात्र आहे का खरं आहे. ही सगळी शब्द मात्र भाषा आहे. भाषा जी आहे ती शब्द भाषा मात्र. शब्द मात्र आहे, पण स्वतः जर हे असं आता तिने बोलायचं जे आहे का नाही, फक्त शब्द मात्र आहे, त्याच्यात काय झालेलं नाही असं. कारण सगळ्या वस्तूंचा भेद ज्या वृत्तीने काढला हां. त्या वृत्तीने वृत्तीचा देखील भेद काढून टाकला आहे. मग भेदाची भाषा कशी वापरता येईल? आता ते कालचं आलं काही उत्तर तुम्हाला, त्यांचा बाधित वृत्तीनं व्यवहार होता. तर मी सांगायच्या अगोदर ते काय एकदा तिला कळलं ना, तुम्हाला त्या वृत्तीला समज सुटतो तुम्हाला त्याचा समज सुटला का महाराज, ती बाधित वृत्तीनं असती महाराज. वृत्ती आहे तोपर्यंत, पण आता ती कार्यरत झालेली नसते महाराज. तर वृत्तीच राहिलेली नसती, वृत्तीला वृत्तीरूपत्व राहिलेलं नसतं महाराज. कशाचा भेद सिद्ध होणार महाराज. तिचं कार्य संपलं ना, वृत्तीचा नियम आहे, पुढे ती पदार्थापात्र जाते, पदार्थाच्या पुढे जात नाही, पाठीमागे नेत्याच्या पाठीमागे जात नाही, एवढ्याच म्हणतात. आता एकदा पदार्थ त्याला ग्रहण झालं ना, हां आता संपलं ना तिचं काम. आवरण निवृत्ती केलं, तिला निवृत्ती करण्यासाठी आता काही विषय राहिलेला नाही महाराज. हो अगोदर ती नव्हतीच, लग्न झालं ती आली. हां लग्न झालं ती आली, काहीतरी पटलं नाही तिचं, अवगुण तुम्हाला कळलेच वाईट काहीतरी. आता सोड झाली, जरी दारात नाही हिंडत असली तर तुमचं तादात्म्य राहणार तिच्यावर. तसं या विषयांचं याच्यातलं तादात्म्य तिला कळलेलं असतं. तिला एकदा त्या बुद्धीने त्याचा त्याग केला ना, आता त्याला ती धारण करत नाही. लक्षात ठेवायचं, त्याला बाधित अनुवृत्तीनं विषय त्याचे कळलेले असतात, दोष कळलेले असतात. म्हणून दोष कळून आलेलं वैराग्य वेगळं, आणि इथं तरी आता बाद रूपानं वैराग्य असतं. त्याला साधक अवस्थेत दोषीजन्य वैराग्य लावलं, म्हणून वैराग्याची त्यांनी व्याख्या केली आहे. एक प्रस्तुत वैराग्य, स्मशान वैराग्य, दृष्टी आणि स्त्रीच्या ह्याच्यातलं वैराग्य लावलेलं आहे. ही वैराग्य तात्पुरती असतात महाराज. आज तुमच्या स्त्रीला दोष आला, 4 दिवस शिवायचं नाम होतो, दोषी निवृत्त झाला तर प्रस्तुत काळात ती स्त्री म्हणते आत्ता परत असल्या नादाला लागायचं नाही, वेदना सहन करून महाराज. पण इकडे झाले की प्रस्तुत काळ परत, आणि होतं ना तसं. स्मशानात काय जन्मात आहे, माझं भरांतीचं सगळीच आपण बोलतोय की का नाही, तिथंपर्यंतच आहे. पायावर पाणी घेतलं का नाही, धुनच मागे. पण हे तसं नाही, विसर आणली या हां जेवणाऱ्या भाऊ आत्ताची सण जयापरी तैशे समजता हे संसारा जाणे जे ते वैरागी पाटल्या नवडीता पाटील, ते वैरागी शेवटपर्यंत त्यांचे असते महाराज. मग हृदय सद्गुरू जेणे तारला संसार, म्हणून विशेष अत्याधरू विवेकावर. विवेकातलं वैरागी जे असतं महाराज तेच. आणि त्याच्यामुळं व्यवहार होतो त्यांचा. चिंतन चांगलं केलं, चिंतन चांगलं केलं. बराचसा वेळ तुम्ही दिला नाही, करावं लागणार, का करू नये, का होते महाराज. केलंय का हे निश्चित आहे, ते करणार पाय प्रश्न. ही सगळी शब्द काय माहितीये का, मी ह्याचा बघताय समजू हे यायला पाहिजे. तू सांगतो तुझ्यापेक्षा मी चांगलं सांगू शकतोय. ते बाधित अनुवृत्तीनं करतात, देहाची विधी बघत अशा आमच्या ह्याच्यात हे उपयोगाचं नाही. हे आज आपल्याला कुठं जायचं आहे, बोलायचं नाही, हे महत्त्वाचं आहे. बोलायचं. केला माझं ज्ञान. ही सगळी शब्द मात्र भाषा आहे, कारण सगळ्या वस्तूंचा भेद ज्या वृत्तीने काढला हो. त्या वृत्तीने वृत्तीचा देखील भेद काढून टाकला. वृत्तीच राहिलेली नसते ना. काढून टाकला आहे. मग भेदाची भाषा कशी वापरता येईल? बघा वृत्तीनं मग सगळ्यात अगोदर भेद काढलाय, हे नाही ते नाही ते नाही ते नाही, नेती नेती ते ती ती नाही म्हणत जाते. पण वृत्तीनं वृत्तीचा देखील भेद काढला, म्हणजे आता वृत्ती देखील राहिलेली नाही. वृत्ती ही निवृत्त झाली, जनन देशीची मी माझे आरोप आले काही जिथे जे अदृश्य होते, दृश्य जे होते अदृश्य झाले. काय किंवा सोनिया वरकल सोने जैसा का मुकामुक हो अरे सा
मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी 40 होई. अर्थ सोन्यावरच सोन्याचा वर्क जसा घालावा किंवा मुखालाच मुख जसा आरसा व्हावा त्याप्रमाणे हे चांगदेवा तुझ्या माझ्यातील हा संवाद आहे. विवरण इतर धातूला सोन्याचा मुलामा द्यावा पण सोन्याला सोन्याचा मुलामा काय द्यायचा. बघा आपण एखादी वस्तू काहीतरी आणतो सोन्याचा मुलामा त्याला देतो सोन्यासारखं पण सोन्यालाच काय सोन्याचा मुलामा द्यायचा आहे महाराज. आत पण बघायला आरसा घेतो पण मुखच मुखाला आरसा तसंही आहे ऐकणं बोलणं. मुख पाहण्याकरता आरसा लागतो हो. पण मुखच मुखाला आरसा कसा होईल. मुख पाहण्यासाठी आरसा लागतो महाराज पण मुखच मुखाला आरसा पण यांचं तसंच आहे. तथापि ही भाषा जशी शब्द मात्रच आहे कारण काय इथली ओळख आपलीच आपण करून घ्यायची आहे महाराज. तथापि ही भाषा जशी शब्द मात्रच आहे हो. तसा तुझ्या माझ्यात संवादात भेद दिसत असला भेदाचा व्यवहार होत असला तरी अभेदात संवाद होत आहे. बघा तसंही दिलेल्या दृष्टांताप्रमाणे तुझ्या माझ्या जरी भेद दिसत असला संवाद होत असला तरी संवाद अभेदातच होतोय. संवाद देखील आपण भेद सिद्ध होऊ शकत नाही महाराज. वेदांतशास्त्र म्हणजे विचार आहे आणि तत्पूर्वी गुण असतात. झालं. वेदांतशास्त्र म्हणजे एक विचार आहे. वेदांतशास्त्रानं विचार करा म्हणून सांगितलंय. कारण का अविचारानं बंद गळ्यात पडलाय आहे एक म्हणायला लागलो हे अविचार आहे महाराज आणि त्याच्या अगोदर गुण असतात. विचारात यायच्या अगोदर गुण असतात महाराज. त्यात सत्वगुण प्राधान्याने परमार्थ होतो. बघा सत्वगुण जर तुमचा वाढला परमार्थ होतो महाराज. रजतमगुण प्राधान्याने संसार होतो आणि रजोगुण आणि तमोगुण वाढला तर संसार होतो महाराज. त्यात रजोगुण प्राधान्याने शास्त्रीय व्यवहार होतो. बघा रजोगुण वाढला प्राधान्यानं शास्त्रीय व्यवहार म्हणजे यज्ञ आघाडी करेल उपासना करेल संसारच म्हणले. पण संसार बरोबर आहे की तीर्थयात्रा करेल. व तमोगुण प्राधान्याने अशास्त्रीय व्यवहार होतो. आता तमोगुण प्राधान्यानं आता मागाशी सांगितलेलं मी इंद्रिय दैवत कापी होती महाराज त्याच्यात. कनिष्ठ जीव म्हणजे पशुपक्ष्यांचे स्थान. बघा कनिष्ठ जीव म्हणजे पशुपक्ष्यांचं स्थान. श्रेष्ठ जीव म्हणजे स्वर्गाधिकातील देवाधिकांचे स्थान. आता यज्ञ याग करणारे देवाधिकांचं स्थान ते देवानं देव म्हणूया त्यांना. पण या दोन्ही स्थानातील जीवाला ब्रह्मविचार करताच येत नाही. देवानं बी ब्रह्मविचार करता येत नाही पशुपक्ष्यांनाही करता येत नाही. ब्रह्मविचार करणारा मानव जन्मच आहे आणि तोही सत्वगुणात राहिला तरच आहे महाराज. फार कठीण आहे झाला. गुणकार्य तेवढा सर्व संसार आहे. झालं. जेवढं गुण कार्य गुणाचं कार्य आहे ना गुण व गुणकार्य गुण आणि गुणाचं कार्य संसारच आहे महाराज. म्हणून सत्वगुण काटा काढण्याचं नाही. बघा तुम्ही शेताकडे गेला काटा लागला तिथं आता काय घरात सुई घेऊन जाते अरे काय करायचं म्हणतंय तिथलाच एखादा काटा मोठा घ्यायचा चांगला घ्यायचा मजबूत घ्यायचा तो बी अगोदर कुजलाय काय बघायचं मग नाहीतर तू योग तसं विचार तिकडे मजबूत पाहिजेत महाराज. असं तू काटा काढून टाकायचा आणि तुम्ही मोडून टाकायचा महाराज नाहीतर आणि कुणातरी पायात लागेल. खिशात गाठला तर पहिला पायातला बरा खिशातला बोंबीत जाईल आणि ऑपरेशन करायची पाहिजे. तुझं अज्ञान बरोबर महाराज. ज्ञानानं काटा काढायचा आणि काटा कोण द्यायचा. सत्वगुण कुठंपर्यंत ज्ञान होतं सत्वा सध्याचे ज्ञान ज्ञानी तत्वदर्शन दर्शनी समाधान अतिशय शिव. विचार हे संसारातून निघण्याचे साधन आहे. झाले. विचार संसार वाढवायचं नाही महाराज. आपण विचार करून संसार वाढवायला लागले. विचार हे संसारातनं निवृत्त व्हायचं निघण्याचं साधन आहे महाराज. म्हणून तरी क्षणोक्षणी हाच करावा विचार. रजप्रधान संसार अशास्त्रीय केला तर त्याचे तमोगुणात पर्यवसान होते. बघा रजोगुण प्रधान म्हणजे जेवढं मिळवेल तेवढं ते रजोगुणात आहे. हो अशास्त्री केलं तर तमोगुणात जाते महाराज. रजप्रधान संसार रजप्रधान अशास्त्रीय केला तर त्याचे तमोगुणात पर्यवसान. शास्त्रानं सांगितलं हे करू नको ते करू नको ते जर केलं तर तमोगुणात पर्यवसान होतं. व शास्त्रीय केला तर त्याचे सत्वगुणात पर्यवसान होते. आणि तोच जर रजोगुणातला म्हणजे देवधर्म जर केले इकडलं तर त्याचा इकडं सत्वगुणात पर्यवसान होत आहे.
सात्विक संसार तीर्थवृत्त कर्म उपासनादी करायला झाले लागतो. सात्विक संसार जो आहे तीर्थ व्रत तपश्चर्या हे करायला होतोय. अशा सात्विक संसाराचे पर्यवसन विचारात होते. आता बघा द्या सात्विक संसार जर झाला तुमचा तर हळूहळू त्याचा विचारात पर्यवसान. विचारात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पाठीमागे साधनं अजून आपण कुठली तरी अपुरे पुरे आहे. पुढे विवेकातून वैराग्यात, बघा विचारात आलं तर पुढं विवेकातनं वैराग्यात. वैराग्यातून षट संपत्ती, बघा शमाला दमाला श्रद्धाली उपरमती तिच्या समाधान षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व. षट संपत्तीतून मुमुक्षुत्व, म्हणजे विवेक वैराग्य शमाला तिलकाने मुमुक्षुत्व. मुमुक्षुतेतून ज्ञानात जातो मुमुक्ष झाला की तो ज्ञानाकडे जातो. व कृतार्थ होतो असा क्रम आहे. आणि ज्ञानाशिवाय कृतार्थ नाही. कोणीही महाराज तिथं विसरू नये. कृतार्थ होतो महाराज. सार गोष्ट लग्न होण्यापूर्वी नवरा नसतो, लग्न व्हायच्या अगोदर नवरा नसतो, पुरुष असतो. पुरुष असतो. तसे विचाराच्या पूर्वी गुण असतात. विचार करायच्या अगोदर गुण असतात. कर्म उपासना योग हे सर्व गुणातच बसतात. गुरुजी कर्म उपासना आणि योग आणि योग अष्टांग योग गुणात बसतात. गुणात बसतात. सत्व आणि गुण आपल्याला गुणाच्या आतीत व्हायचं आहे. बोधापर्यंत जायचं. हा बरोबर ना? होय होय होय. बोधात गुण राहत नाही. वाव वाव. सत्वगुणाची पायरी संपली म्हणजे विचार आहे. बघा सत्वगुणाची पायरी संपली की मग विचार आहे. आणि विचाराची पायरी संपली म्हणजे भगवत तत्वाचा साक्षात्कार होतो. झालं. विचाराची पायरी संपली ना भगवंताचा साक्षात्कार होतो. भगवत तत्वाचा भगवत तत्वाचा साक्षात्कार होतो. भगवत तत्व म्हणजे ब्रह्म. आत्मा ब्रह्म आहे. मीच ब्रह्म आहे. साक्षात्कार. साक्षात्कार होणं म्हणजे आपला तसा भाव तयार होणं. मीच ते आहे. अनुभूती आहे ना. जगतत्व नाही. ग्रंथीबीन होणं, संदेह जाणं, अप्रोक्ष हो हो. संध्याच्या सुटल्या गाठी झालो गुरुचं. कशी नाव आहेत. जगतत्व नाही, जगदाभास आहे. जग हे तत्व नाही. जगात आभास आहे. जगदाभास आहे. आभास आहे. जग म्हणजे आभास आहे. आणि ज्याच्या सत्तेवर जग भासते ते तत्व तत्व आहे. बघा आता ज्याच्या सत्तेवर वाचतं ते तत्व आहे. मग आता एक तत्व नाम धरणधरी म्हणा. हा? काय समजू. तत्व एकच परमात्मा आहे महाराज. तत्वात भेद नसतो. आणि तत्वात भेद नाही महाराज. ज्यांच्यात भेद नसतो ते तत्व असतं. झालं. ज्याच्यात भेद नाही ते तत्व म्हटलंय. जगात भेद दिसतो म्हणून जग तत्व नाही. बघा जगात भेद दिसतो म्हणून जग तत्व नाही. जगाचं अधिष्ठान तत्व आहे. उलट असत जड दुःख रूप उलट जग आहे आहे. असंच जड दुःख रूप आहे. असत जगाचा अनुभव वंद्या पुत्रात येतो. आता असंच जग वंद्यापुत्र त्याचा अनुभव येतो. जड जगाचा अनुभव घटपटादी होय. पदार्थात येतो. जड जगाचा अनुभव गटपटी जड आहेत ना त्याच्यात येतो महाराज. दुःखाचा अनुभव अंतःकरणात येतो. दुःखाचा अनुभव अंतःकरणात येतो. पण आपण जगाला अस्थिभाती प्रियाचे रूप आणले आहे. आपण जगाला सत्य मानायला लागलो. अस्ति बाती प्रिय असं मानायला आपण मानलंय ते. नाहीतर जग तसं नाही. असं ते जड दुःख रूप आहे. पण आहे वाटतं अस्थि रूपाने. कलचंच आहे वाटतं महाराज. भाती म्हणजे भासतंय असं वाटायला ज्ञानस्वरूप आहे. आणि प्रिय म्हणजे आनंद आहे त्याच्यात वाटायला महाराज. पण असं तर जड दुःख आहे. कालचं नव्हतं ते. वेदांतशास्त्रात तत्वाच्या शोधात भेदच राहत नाही. वेदांतशास्त्रात तत्वाचा जर तुम्ही विचार केला तर भेद राहत नाही महाराज. तत्वाचा विचार जर केला भेदच सिद्ध होत नाही. आता कुठे भेद सिद्ध राहिला. वाचन तरी भेद सिद्ध राहिला नाही महाराज. भेद आहे तो काल अविचार आहे. बघा जेवढा भेद आहे तोपर्यंत काल अविचारच आपण करतोय महाराज. मग त्यात 3 गुण असतात. मग त्या विचार म्हटलं की 3 गुण आलेच महाराज. प्रथम भेद होऊच नाही. बघा सुरुवातीला भेद होऊच नाही. तर सत्वगुण सोडू नये. आता जरी झाला सद्गुण सोडून झाला असं ठरवूया तर सत्वगुण सोडू नये. स्वरूप स्थितीत एकता. आता स्वरूप स्थितीत एकता आहे. कृती केली तर अविचार. आता त्यात कृती केली तर भेद धरून कृती करावी लागते. अविचार झाला. त्यात तमगुणाची कृती केली तर बुडतो. झालं? म्हणून बुडणाऱ्यात सत्वगुण शोभतो. आता तमोगुणाची कृती केली तर बुडतो म्हणून बुडणाऱ्यात सत्वगुण शोभतो. एवढेच पण त्यात हे राहू नये. सत्वगुणात देखील राहू नये महाराज. अरे गुणाची आहे बघवा. लोखंडाची बिडी सोन्याची
बीडीच आहे तुम्हाला ती सोन्याची जरी वाटली तरी बीड. बीडीच आहे हो. तसं सत्वगुण देखील तुम्हाला अडकतोच ना. आपण गुणातीत आहे ना. गुण हे मायाचं कार्य आहेत महाराज. वा वा. आणि माया म्हणजे कुठं नाही उलटी महाराज तमोगुणातली रजगुणातली माणसं लवकर निघतील पण सत्वगुणा शोभतो महाराज महाराज म्हणून तुम्हाला मिरवितात लोक पूजा करतात. महाराज तुम्हाला काय खायला पाहिजे विचारतात का नाही. मग त्या अहंकारात ना ते निघतच नाही बाई. वाढते तर माझ्यासारखा कोण नाही महाराज. लोकेशन वाढत राहते महाराज. हा, तेवढ्यासाठी चिरंजीव पद वाचा. लोक देवच म्हणतात तुम्ही देवाचाच अवतार हो. सुगंधाला तुम्हाला लावतील खाया प्याला घालतील हातरून चांगलं घालतील पुष्पाच्या माळा घालतील गंधानं तुमची पूजा करतील आणि एक दिवस कुठेतरी गटरात नेऊन टाकतील. अतिशय महत्वाचे यातनं जर निघाला असला तर तुम्ही नाही 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 अहो तू मोठा पास आहे मला अधोगती आहे तिथं. सत्वगुणाचा परमार्थ करण्यापेक्षा बघा विचाराचा परमार्थ करावा. रजगुणात तमोगुणात तर राहतो नाही महाराज. हळूहळू सत्वगुणात यावं पण सत्वगुणाचा परमार्थ करण्यापेक्षा विचाराचा परमार्थ करावा. व विचाराचा परमार्थ करून भेद नाहीचा निश्चय आणि करावा. मग विचाराचा परमार्थ कशासाठी करायचा. भेदाचा निराश करायचा महाराज. एवढ्यासाठीच विचार करावा महाराज. किती दिवस महाराज भेदात राहायचं महाराज. किती दिवस अविचारात राहायचं महाराज. गेलं की आता आयुष्य पुढचं आपलं. पुढच्या जन्माला तुम्हाला माणसाचा जन्म मिळेल आपल्या हातात आहे ना. कुठं जाणार आपण पुढं बरं कधी जाणार आलाय कुठनं माहिती नाही. पुढं कुठं जायचं माहिती नाही. कधी जायचं मग काय माहिती आहे नाव सांगा. काय माहिती नाही ही माहिती नाही. मला सत्वगुणात राहण्यापेक्षा विचाराचा परमार्थ करावा आणि त्याही परमार्थाला कुठं तरी महाराज पूर्णता पूर्ण द्यावी महाराज. महत्वाचं आहे. व विचाराचा परमार्थ करून भेद नाहीचा निश्चय करावा. विचाराचा परमार्थ करून भेद नाहीचा निश्चय करावा. भेद नाही महाराज अभेद आहे. बाजारामध्ये कोणतीही वस्तू पैशाने मिळते पण ती वस्तू घ्यायची त्या वस्तूचे नाव घ्यावे लागते. तसे विचाराने जरी भेद मावळत असला तरी देवाचे नाव घेत जावे. आता इथे का सांगितलं हो नाव सांगा. बाजारातली कुठली वस्तू घेतली तर पैसे द्यावं लागतं आणि घ्यावं लागतं आणि त्याचं नाव घ्यावं लागतं. तसं तुम्हाला विचाराने भेद जरी मावळला मोक्ष जरी मिळाला तरी इथं देवाचं नाव घ्यावं. का घ्यावं सांगितलं एवढं मला जरा सांगा बघूया कोण सांगतंय का. अनाधिकांचं हे आहे तिनं ते काय कुठं फटका बसले आनंदाचं काय आनंदात ते लक्षात ठेवायचं. खरं उपकार केलेच कोणी त्याची कृपा. बरोबर आहे म्हणून त्याला विसरायचं नाही. हे महत्वाचं बघा तुम्हाला बाकीचं काय लावून नाही. खरं तुम्हा आम्हाला इथंपर्यंत आणलं त्यानंच आणि सद्गुरू की कोण आहे का तोच आहे. संरक्षण पुढं करणारा कोण आहे तोच आहे. म्हणून किती जरी आपण हे झालं तरी किती सांगितलंय श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मागे जीवेश्वराचा भेद उडविला आता पाठीमागे ज्ञानेश्वर महाराजांनी जीवेश्वराचा भेद उडवलाय. व आता जीव जीवाचा भेद उडवितात. जीव जीवाचा देखील भेद उडवतात बघा. म्हणजे आता आपण देखील जीवेश्वराचा भेद उडवला पाठीमाग. जीव जीवाचा देखील म्हणजे मी ज्ञानेश्वर आणि तू चांगदेव हा देखील आता भेद राखत नाही बघा. मुळात भेद नाही उपाधीने भिन्न वाटतात. बघा मुळात भेद नाही उपाधीने भिन्न वाटतात. पण सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर उपाधीनेही भेद नाही. आता सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर पाठीमागे उपाधीचा देखील भेद त्यांनी निराश करून लावलेला आहे मॅडम. जीवेश्वराच्या लक्षार्थात भेद मानणारे हे तर भेदवादीच आहे. बघा जीवेश्वराच्या लक्ष्यांशात भेद मानणारे सगळे भेदवादीच आहेत महाराज. नाना जीव मानलेच नाही तिने जगसत्य मानणारे. त्यांना लक्षार्थात भेद नसून वाच्यांशात भेद आहे सांगावे लागते. त्यांना मग लक्ष्यांशात भेद नाही वाच्यांशात भेद आहे एवढं सांगावं लागतं. एवढं झेपत नाही ना त्यांना. व्यवहार करावा लागतो. मग तुम्ही गुरु आम्ही शिष्य तो देव आम्ही भक्त हे कसं होईल नाव सांगा. बाबा उपाधी करतो भेद आहे तिथं पत्र निजतोर जावं लागते ना. सर बघूया काय आहे तर इथे. पण इथे तर त्याच्याही पुढे वाच्यांशातही भेद नाही असे सांगतात. बघा इथं तरी महाराज कारण का आता पूर्ण अधिकारी ह्या उत्तम अधिकारी आहे महाराज.
वाच्यांशात देखील वाच्यांशातही भेद काढून टाकला आणि आईच सिद्ध होत नाही महाराज. ऐसा लागव्या माया सूत्र झाली एकटाच झाला नाना कारी स्थूल सूक्ष्म जीव जीवाच्या अंतरी म्हटले बघा. स्थूल सूक्ष्म जीव जीवाच्या अंतरी तोच नंद नटला विचार म्हणते. केवढं चिंतन त्याच्यात नाव सांगा. स्थूलाचाही सूक्ष्माचाही आणि जीवाचाही आमचे सोनपेठला अशा बोधावर योगानंद स्वामी. बघा सोनपेठला त्यांनी सांगितलंय या बोधावर योगानंद स्वामी प्रारब्धाबाई होत्या. अनेक प्रारब्धाबाई म्हणून होते. प्रारब्धाबाईचा भागवतावर जोर होता. आता प्रारब्धाबाई भागवतावर त्यांचा जोर होता. योगानंदांचा पंचदशीवर जोर होता. आता योगानंद स्वामी जे होते पंचदशीवर त्यांचा जोर होता. परांड्याचे हंसराज स्वामी यांचा आद्यगुरु शंकराचार्यांच्या भाषावर जोर होता. ते अंश परमहंस जे होते शंकराचार्यांची जे भाषा आहे त्याच्यावर त्यांचा जोर होता. हे तिघेही महान अनुभवी थोर पुरुष होऊन गेले. महान अनुभव तिघे पुरुष होऊन गेले त्या काळातले. अनुभवश पुरुष महाराज. चांगदेवाने वेदांत ऐकला तो असा शब्द मात्र भेदाचा. चांगदेवाने वेदांत ऐकला पण कसा आता इथे शब्द मात्रच भेद आहे. कल्पित भेद देखील नाही. उपाधिकृत भेदच मांडलेला नाही. मातेचे दृष्टांत सगळे दिली तिथं ते सगळे एकच पदार्थ म्हणता दिलेला आहे म्हणून नाम मात्र भेद आहे. गुळ आणि गुळाचा कडा भेद जरी दिसत असला तर पदार्थ काय आहे तो एकच आहे. नाम मात्र भेद त्याला म्हणायचं. आणि तसं केवळ नाम मात्र सत्ता आहे याला शब्द मात्र जगदाला शब्द मात्र सत्ता आहे. तसा पदार्थ हा सिद्ध होतच नाही महाराज. म्हणून शब्द मात्र भेदाचेच इथे दृष्टांत दिले जात आहे. शब्द मात्रच म्हणजे शब्दानेच त्याला कापडाचा रवा काय आणि कापूर काय. रवा म्हटलं तर केवढं शब्दात आहे का रवा म्हणून वेगळं काय आहे. कापूर म्हटलं तरी कापूरच आहे. शब्द मात्र त्याला सत्ता नाही महाराज. पदार्थ तो वेगळा नाही पण कल्पित पदार्थात दोन पदार्थ द्यावा लागतात ना. ती उपाधी वेगळी ही उपाधी वेगळी आहे आणि मग तुझा भेदाचा निराश करायचा आणि अभेद लावून द्यायचा. इथं मात्र तसं नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोन्याला सोन्याचाच मुलामा जसा द्यावा. बघा ज्ञानेश्वर महाराज सोन्यालाच सोन्याचा मुलामा द्यावा किंवा मुख पाहण्याला मुखच आरसा असावा. बघा आता मुख पाहायला मुखच आरसा. तसा तुझा आणि माझा. आता जिथं अभेद दावायला जर तसं प्रतिबिंब दावलं तर आरशाचा बाद करावा लागणार. बरोबर आहे. पण मुखच मुखाला आरसा. आता हे नुसतं शब्द मात्र आहे का होतोय मुखा आरसा त्यात काय प्रतिबिंब मूर्ती काय नाही शब्द मात्र आहे. तसा तुझा आणि माझा हा संवाद आहे. तसा तुझा आणि माझा हा संवाद आहे. म्हणजे अनेक लक्षात ठेवायचं. बाकीचं तुम्हाला काहीतरी याचं ज्ञान व्हायला काहीतरी उपाधीचा संबंध लागावा लागणार आहे. पण स्वरूप ज्ञानाला मात्र याचा कशाची गरज स्वयंप्रकाश स्वतःसिद्धते आहे. तिथं दुसऱ्याची कशाची गरज हेही आपण कधी विसरता कामा. नाहीतर मग तिथं कसं असं होईल. तो अनुभव सिद्ध आहे. ते स्वरूपच आहे महाराज. म्हणजे वरील प्रत्येक दृष्टांतातील असणाऱ्या दोन्ही पदाचा अर्थ जसा एकच आहे. दोन्ही पद जरी वेगळी असली तर त्यांचा अर्थ कसा आहे दृष्टांतातील असणाऱ्या दोन्ही पदांचा अर्थ एकच आहे. तसा तुझा माझा संवाद एक रूपच आहे. तसा तुझा माझा संवाद एक एक रूपच आहे. कारण ज्या आत्म्याच्या अधिष्ठानावर मी बोलतो. आता का बघा ज्या आत्म्याच्या अधिष्ठानावर मी बोलतो त्या आत्म्याच्या अधिष्ठानावरच तो ऐकतोस. त्याच आत्म्याच्या अधिष्ठानावर तू ऐकतोस. म्हणजे मी सांगणाऱ्याला अधिष्ठान एकच आहे. बोलणाऱ्याला ऐकणाऱ्याला अधिष्ठान एकच आहे ना. आता पुढं तुझे ककारादी वर्ण ऐकतोस तेच वर्ण मी बोलतो. आता तू जे ककारादी वर्ण ऐकतोस तेच शब्द मी बोलतोय ना. म्हणजे वर्णात देखील आता भेद नाही. अधिष्ठानातही भेद नाही. वर्णातही भेद नाही. म्हणून वक्ता मुखातून बोलला तरी ककारादी 52 वर्णातूनच बोलणार. वक्ता मुखात जरी बोला तर ककारादी 52 वर्णातच बोलणार. आणि श्रोत्याने कानाने ऐकले तरी ककारादी 52 वर्णच ऐकणार. आणि श्रोत्याने कानानं जरी ऐकलं तरी त्या ककारादी 52 वर्णातनंच ऐकणार. म्हणून श्रोत्या वक्त्यात एकच स्वरूपाचे वर्ण असतात. बघा श्रोताने वक्ता वर्ण जे आहेत ककारादी एकच वर्ण असतात त्याच्यात. अर्थात मी ज्ञानदेव आणि तो चक्रपाणी सांगा
हा वरवर दिसणारा मिथ्या भेद टाकून तुझे व माझे अधिष्ठान एक आहे असा तू निश्चय कर. बाबा रे, तू एक चक्रपाणी चांगदेव आहेस, मी एक ज्ञानेश्वर महाराज आहे. हा जो दिसणारा भेद आहे तो वरवर आहे महाराज. तू भेद काढून टाक आणि तुझ्या माझ्यात ऐक्य जे आहे ते कायमचं तू स्वीकार, त्याचा तू बोध घे, म्हणजे निश्चय कर तसा. कुंडली